ह्याचं काम चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून आता सगळं काम हे ह्याच्यावर आहे. साधारणतः काल अखेर 17 लाखातलं 14 लाख शेतकऱ्यांचंही झालं होतं, 14-15 लाखाचं. आता जसजशी यादी आपल्याला क्लिअर होईल, आता आपल्याला अडचण राहिलेली नाही. आता आपल्याकडे पैसे पण आहेत. जशी यादी क्लिअर होईल तसं आपण त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे देतोय. मला वाटतं पहिल्यांदा आपण 5,000 कोटी रुपये पहिल्यांदा दिलं. कदाचित 1-4-2 दिवसामध्ये दुसरे 10-5-10 हजार कोटी रुपये लगेच त्याला होतील. आता काही अडचण नाहीये. आणि ऐका, तेच नाही म्हणजे आता ही पहिली ही यादी 2 लाखाच्या आतली, त्यानंतर 2 लाखाच्या वरचं की जे OTS आपण म्हणतो की 2 लाखाच्या वरची रक्कम त्यांनी भरायची आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी आपण द्यायची. तिसरं प्रोत्साहन 50,000 रुपयाचं ते आपण ते द्यायचं. आणि साधारणतः आणि चौथं की जे महात्मा फुले योजनेमध्ये कर्जमाफी योजनेमध्ये मागच्या वेळेस जे बसले होते त्यांना आपण 50,000 पहिल्यांदा जाहीर केलं आणि परत मुख्यमंत्र्यांनी ती रक्कम परत 2 लाख जाहीर केली. ते चौथं. अशा चारही ह्याला आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही. लवकरात लवकर आपण साधारणतः 40,585 कोटी रुपयाची आपण ती रक्कम ही जाहीर केलेली. 36,000 होती, 5,000 4,000 ह्या महात्मा फुलेमुळे वाढलं. त्यामुळे अजिबात आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, जे आपलं अपूर्ण काम, आपलं आधार कार्ड प्रमाणे करण्याचं काम, ॲग्रिस्टॅकचं काम ते आपण ताबडतोब करा. ज्या शेतकऱ्याचं नाव पोर्टल लागले आणि ते लागले त्याला संपूर्ण कर्जमाफी होईल. पाठीमागे कर्जमाफीमध्ये गोळ शेतकरी बँकेमध्ये चेक केलं, बँकेमध्ये त्या शेतकऱ्यांची नाव 1 लाख दिसत आहेत आणि सरकारने 60,000 रुपयेच कळवलेत. तर 60,000 शेतकऱ्यांचं आमचं कसं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हेअरकट जी योजना आहे की राज्य सरकार आणि बँकेमध्ये तसं तो करार झालेला आहे किंवा आमचं तसं बोलणं झालेलं आहे. 60,000 जरी राज्य सरकारने दिलं, माफी दिली, तर वरचे 40,000 रुपये बँकेने माफ करायचे. तर त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये माफी होणार आहेत जेवढी. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. बँकेतला कोणी अधिकारी असं करत असं तर आमच्या तिथं आम्ही कलेक्टर असतील, आमचे DDR असतील, हे असताना लगेच आमचे कक्ष तयार केलेलं आहे. ताबडतोब त्यांनी कळवावं. पण असं जर बँकेने, आणि दुसरं 31/3 पुढचं आज अखेरचं जे व्याज आहे ते व्याज कुठल्याही बँकेने आकारू नये अशा आपलं ऐका ना. या आता तुमच्याकडून आम्हाला समजलं, आपल्याकडे कोणी सांगितलं नाही किंवा कोणी अर्ज आपल्याकडे तक्रार झालेला नाही, कलेक्टर पण येत आहेत. अशा बाबतीमध्ये नक्की चौकशी करून असं जर कोणी चुकीचं केलं असेल तर त्याच्यावरती नक्की आम्ही कारवाई करू. आपण म्हटलं शेतकऱ्यांना, मात्र आता बसून बोला की, बसून बोला. वीज बिल कसं आहे सर, 5 वर्ष झाले शेतकऱ्यांनी पैसे भरले, मीटर त्यांना उपलब्ध नाही. काही ठिकाणी फक्त लाईन तिथपर्यंत नेली, मीटर नाही, आणि कुठं मीटर आहे तिथं लाईनच गेली नाही. MSEBचं कोण आहे इथं? MSEBचं कोण आहे? नाही, आता आपण लाईन देतच नाही, मीटर देतच नाही. नाही, आपण मीटर देतच नाही ना आता आपण. नाही, एक मिनिट विचार, एक मिनिट मी माहिती त्यांना बोलवतो मी त्यांना. लवकर बसवत नाही. नाही सोलर बघा ना, सांगा ना. एक मिनिट त्यांना बोलवतो आपण, त्यांना लगेच सांगू आपण त्यांना. मिळालाच नाही याचं कारण काय? कृषी कोण आहे, ह्याचं कोण आहे, कृषीचं कोण आहे, बोलायला सांगा त्यांना. एक मिनिट ते होते की कृषीचं ते त्या बोलवले गेले, त्यांना बोलवले. मागच्या वर्षीपासून जे ते पीक विमा जे ते उत्पन्न आधारित झालेलं आहे. माईकवर बोला ना, माईकवर बोला ना. उत्पन्न आधारित आपला जो आहे तो पीक विमा त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि मागच्या वर्षीचा जो होता AIC ही कंपनी आपल्याकडे होती विम्याच्या बाबतीत. याच्यात एका मंडळाला जे आहे म्हणजे मालेगाव तालुक्यातील करंजी मंडळाला आपल्याला 5,455 शेतकऱ्यांना ते 1.09 कोटी एवढा विमा मिळालेला आहे. आणि मंगरुळपीर मधली कोटी या मंडळामध्ये जे 1,548 शेतकऱ्यांना 29 लाख रुपयाचा पीक विमा पण त्याच्यामध्ये जे आहे ते मिळालेलं आहे. बरेच तक्रारी जे आहे ते कंपनीच्या संदर्भात होत्या, AICच्या संदर्भात. त्याची दखल घेत मंत्र्यांनी यावर्षी कंपनी आपण फेरपडताळणी केली आणि आपण आता कंपनी पण ती बदलली आपण. आणि काय झालंय, पूर्वी काय होतं 4-5 टिगर होत्या, आता आपण एकच टिगर ठेवलेली, त्यामुळे प्रीमियम कमी आहे. आणि एक टिगर कुठली पीक कापणी प्रयोगावर ठेवलेली. आणि पूर्वी काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे पीक विमा ते काय बोलत नाही की कमीत कमी. आणि शेवटी आपण पीक विमा तर ठीक आहे, आपण शेवटी राज्य सरकार शेतकऱ्याला मदत आपण करतोयच की, आपण मदत करत नाही असं नाही. आणि नेहमीच मुख्यमंत्र्यांचं तेच म्हणणं आहे की आपण इकडं तिकडं नाही इकडे मदत करतोयच आपण. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे अजूनही त्या बाबतीमध्ये काय आपण फेर तपासणी अजून कलेक्टरीचं तेच कमिटीचे अजूनही आपण त्या बाबतीमध्ये हे करू शकतो. बोगस काय
वाशिम जिल्ह्यात झाली नाही अद्याप. बोगस बियाण्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, मी पालकमंत्री जर असलो तर राज्याचा कृषी मंत्री, या बाबतीमध्ये ज्या ज्या इथं तक्रारी झाल्या, कृषी विभागाचे आमचे अधिकारी तिथं ह्याच्या स्वतः त्या फील्ड ह्याच्यावर गेले, साईटवर गेले, शेतामध्ये गेले, जिथं जिथं बोगस बियाण्याच्या बाबतीत तक्रारी त्या कंपन्यावरती आपण कायदेशीर कारवाई तर कारवाई सोडून द्या, आपण त्याच्यावरती त्यांना गुन्हे पण त्या सगळ्यांवरती दाखल केलेले आहेत. आणि मला वाटतं सोयाबीनच्या पिकाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न थोडा आढळला, पण या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण कुठल्याही कंपनीला सोडणार नाही. ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्याला फसवले त्यांच्यावरती कारवाई आज केलेलीच आहे आणि अजूनही कडकात कडक कारवाई करतोय आपण. किती हजार? एक 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 मिनिट उत्तर मी आता त्यांच्याकडूनच घ्या. तर चालू वर्षाच्या याच्यामध्ये आपल्याकडे जे तक्रारी प्राप्त आहेत 134 तक्रारी जे आहेत ते आपल्याकडे प्राप्त झालेल्या होत्या आणि 134 ते 34 तक्रारी जे आहेत ते आपण अटेंड केलेल्या आहे. म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो की आपण जवळपास 74 कृषी सेवा केंद्राचे लायसन्स जे आहे ते आपण निलंबित केलेले आहे. 6 कृषी सेवा केंद्रांचे लायसन्स जे आहेत आपण कायमची रद्द केलेले आहे. सर मागच्याच बुलेटमधला प्रश्न आहे, कारण त्याच्यावर काहीच झालं नाही. वाशिम नगरपालिकेची जागा आहे आरोग्य केंद्राची 2-3 कोटी रुपयाची, त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे, मात्र त्यावर काहीच झालं नाही. मागच्या प्रेसमध्ये आपण सूचना दिल्या होत्या सीओन, पण त्यावर काहीच झालं नाही. अद्याप किती दिवसात निघेल? किशोरी कॉलनी जवळील ठीक आहे, ते लिहून ऐका ना, माझं काय म्हणणं आता ते पण तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही त्यांना हे द्या, तुमचं हे झालं संपलं का नाही, तुम्ही लिहून द्या त्यांना ताबडतोब त्याप्रमाणे. असं जर शासनाच्या जागेवरती कोणी जर अतिक्रमण ते अत्यंत चुकीचे, भले ते किती मोठा माणूस होता, किती जवळचा असू द्या, ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करा. कलेक्टर साहेबांची मदत घ्या आणि एसपीची पण मदत घ्या. आम्ही अतिक्रमण काढल्यानंतर नगरपालिकेच्या जागेवर कृषी बाबीच्या दुकानाचं एक अतिक्रमण होतं, ते क्लिअर करून आम्ही जागा ताब्यात घेतली असेल. काही विषय पाहून त्याविषयी ठीक आहे, ते बघून घ्या तुम्ही साहेब. कृषी जिल्हा आणि परभणी जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांना आधी पिकणं वगळला आणि त्यानंतर पुन्हा मंजूर झाला. त्यात सन्माननीय खासदार पिंपळ उमराजे यांनी असा दावा केला की ते सत्तेत गेल्यानंतर त्यांनी तो पिकणं मिळवून आणला, त्यांना मिळते. परभणीच्या बाबतीत आयुक्तांनी आदेश दिले, परभणीच्या बाबतीत आयुक्तांनी आदेश दिले की पीक विमा त्यांना शेतकऱ्यांना द्या. वाशिम जिल्ह्यात तुम्ही स्वतः पाहणी केली, स्वतः सगळ्यात नुकसान मान्य केलं, जिल्ह्यात सगळ्यात जास्त नुकसान आहे, तरी वाशिम जिल्ह्याला पीक विमा मिळत नाही. ऐका ना, पीक विम्याच्या बाबतीमध्ये धाराशिवचा ते कोर्टातला विषय होता, ते तक्रार होती, त्यांच्यावरती झाल्या होत्या, कोर्टामुळे तो पीक विमा राहिला होता, नंतर कोर्टाचा निकाल लागला, त्यामुळे त्या गोष्टी त्यात कुठं जवळ आलं, कोण नव्हतं, असं तो राजकीय तो तसा विषय नव्हता, तो कोर्टातला विषय होता. त्यामध्ये सगळ्याच पक्षाचे आम्ही पण त्यासाठी प्रयत्न करत होतो, त्यासाठी आमच्या बैठका. पीक विमा काढला होता. यावर्षी आपल्या जिल्ह्यातला रेशो हा फक्त 75,000 शेतकऱ्यांनी. त्याला एकच ट्रिगर कमी झाल्यामुळे मागच्या नाही ट्रिगर आपण फक्त आता पीक कापणी प्रयोगोष्टी एकच ट्रिगर ठेवलेला आहे. पाठीमागे काही ठिकाणी काय झालं आता